न्यूज। निराधार दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात वाढ करा, गुरुदेव युवा संघाची उपमुख्यमंत्र्यांसह दिव्यांग कल्याण मंडळाकडे मागणी। या महागाईच्या काळात दिव्यांग तसेच निराधार बांधवांना मिळणाऱ्या तुटपुंज अर्थसहाय्याला गुरुदेव संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी निषेध नोंदवत थेट राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच दिव्यांग कल्याण मंडळ यांच्याकडे धाव घेतली। नगरपालिकेकडून मिळणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ होण्यासह निराधार नाही धर्म 5,000 रुपये इतके अर्थसहाय्य देण्यात यावे ही प्रमुख मागणी त्यांनी निवेदनातून केली। उन्हाळी अधिवेशन त्यांनी भेट घेऊन हा मुद्दा विधानसभेत मांडला जावा अशी याचना सुद्धा त्यांनी उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे। समाजातील दुर्बल घटकांसाठी काम करणाऱ्या गुरुदेव युवा संघाने समाजातील अनेक दुर्बल असणाऱ्या निराधार तसेच दिव्यांग बांधवांसाठी विशेष प्रयत्न सुरू केला आहे। या घटकाला अत्यल्प मिळणाऱ्या अर्थसहाय्यात आपलं जीवन जगावं लागतं, परंतु या महागाईत मिळणारे अर्थसहाय्य अगदीच तोकडे आहे। तेव्हा या घटकाला किमान 5,000 रुपये अर्थसहाय्य दिलं जावं या मागणीला घेऊन संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी मंत्रालय गाठलं। या ठिकाणी असणाऱ्या उपमुख्यमंत्री कक्षातील दुर्बल व निराधार घटकातील मदतीच्या दालनात त्यांनी आपले निवेदन सादर केले। नुकत्याच कलावंतांना दरमहा 5,000 रुपये अर्थसहाय्य सुरू झालंय। दिव्यांग यांची मागणी मात्र जुनी आहे, तरी देखील दिव्यांगांना डावलून ज्येष्ठ कलावंतांना 5,000 रुपये इतकं निराधार केवळ 1,500 आणि दिव्यांगांना केवळ 275 रुपये पालिकेकडून दिले जाते। अत्यंत तोकडे अर्थसहाय्य मिळत असल्याने या घटकाची प्रचंड हालापेष्टा सुरू आहे। त्यांचा घर खर्च या अनुदानातून भागत नाही, त्यामुळे त्यांना किमान 5,000 रुपये अर्थसहाय्य दिलं जावं अशी मागणी गेडाम यांनी उचलून धरली आहे। या मागणीच्या पूर्ततेसाठी त्यांनी यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच संबंधित विभागाकडे निवेदनातून तसेच मोर्चा काढून आपल्या मागणीचा हुंकार केला, परंतु वरिष्ठांकडून या मागणीला विचारात घेतलं गेलं नाही। त्यामुळे गेडाम थेट मंत्रालय गाठून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कक्षात अतिमहत्त्वाचं निवेदन देण्यात आलंय। प्रतिनिधी सय्यद मतीन। जय गुरुदेव। दिव्यांग व निराधार यांना अर्थसहाय्य 5,000 रुपये महिना द्या अशी आमच्या गुरुदेव युवा संघाकडून उपमुख्यमंत्री, राज्यपाल महोदय, मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली। यवतमाळ जिल्ह्यामध्ये दिव्यांगांची बिकट परिस्थिती आहे। दिव्यांगाशी शारीरिक कष्ट काम होत नाही आणि जे त्यांना शासनाकडून जे तुटपुंजे मानधन मिळते या महागाच्या काळामध्ये 275 रुपयामध्ये उदरनिर्वाह करणे कठीण आहे। 500 रुपयाचा तर रिचार्ज भेटते, परंतु दिव्यांगांना 275 रुपये नगरपालिकेकडून मिळत आहे, त्यामुळे त्यांच्यावर गोटे माती खाण्याची वेळ आली आहे आणि दिव्यांगांना विविध समस्यापासून वंचित राहावं लागत आहे। दिव्यांगांच्या अंगावर त्याचं घर पडत आहे। यासाठी दिव्यांगाच्या विविध समस्या उपमुख्यमंत्री साहेब, मंत्री महोदय, राज्यपाल महोदय यांच्या निर्देशात आणून दिले। काऊन का दिव्यांगांना संपूर्ण इलाज मोफत मिळण्यात यावे, दिव्यांगांसाठी जागा राखीव ठेवण्यात यावे शासकीय नोकऱ्यामध्ये आणि जे बोगस दिव्यांग आहे त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावे। आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्र सरकार आमदार, खासदार यांना लाखो रुपयाची पेन्शन देते, पण आम्हाला 275 रुपये दिव्यांगांना मिळते, त्यामुळे त्यांचे उदरनिर्वाह करणे कठीण आहे आणि त्यांना अशी वेळ आली आहे का गोटी माती खाल्ल्याशिवाय त्यांचा पर्याय नाही। आणि जो शासनाकडून त्यांना तुटपुंज अर्थसहाय्य मिळते 1,500 रुपये तहसीलचं, परंतु तो भी 4-4 महिने 5-5 महिने येत नाही, त्यामुळे त्यांना उपास मारण्याची वेळ येत आहे। यासाठी सरकारने त्वरित या विषयाची दखल घेण्यात यावी। ज्या पद्धतीने आपण कलावंतांना 5,000 रुपये दिले आहे ते दणकट्टे आहे, परंतु आमचे दिव्यांग बांधव यांच्याशी शारीरिक कष्टकाम कोणतं होत नाही, त्यामुळे निराधार बांधवांना त्वरित 5,000 रुपये महिना करा आणि दिव्यांगाच्या हक्काच्या सुविधा त्यांना त्वरित द्या। आणि दिव्यांगाच्या दारी हे यवतमाळ जिल्ह्यामध्ये फोल ठरले आहे। यावर कोणताच लोकप्रतिनिधी दिव्यांगाच्या विविध समस्यावर लक्ष देत नाही। तसेच जे शासनाने जो GR काढला आहे त्या GR नुसार 30 लक्ष दिव्यांगाच्या विकासावर आमदार निधीतून खर्च करण्यात येतो, परंतु अद्यापही एकाही आमदार महोदयांनी या दिव्यांगाच्या विकासावर खर्च केला नाही। हे भी त्यांना आम्ही सांगितलं आहे मंत्री महोदयांना। त्वरित यवतमाळ जिल्ह्यातल्या दिव्यांग, निराधार, कष्टकरी, गोरगरिबांचे प्रश्न सोडले नाही तर या पलीकडे आम्ही अधिवेशन मध्ये आंदोलन करू। आमचा हक्क, आमच्या सुविधा दिव्यांग बांधवाला मिळाला पाहिजे। जय गुरुदेव। Subscribe now
and press the bell icon. Never miss an update.